काल रात्री मला खिचडी खायची होती, तर मी मम्मीला बोललो की खिचडी बनव. तर मम्मी म्हणायची नाही, मी खिचडी नाही बनवणार कारण मी डाएटवर आहे म्हणे. तर मी खिचडी भात या गोष्टी मी बंद केल्या आहेत म्हणे. म्हटलं ठीक आहे. तर काल रात्री माझ्या मम्मीने माझ्यासाठी खिचडी बनवली आणि स्वतःसाठी भाकर आणि भाजी काहीतरी बनवली होती तिने स्वतःसाठी. काल रात्री तिने एक पण घास खिचडीचा खाल्ला नाही. आणि आज सकाळी आता दुपारी जेवायला बसलो आहे, रात्रीची ही खिचडी उरलेली आहे रात्रीची. तर मम्मीने आता तिच्यासाठी सर्वात जास्त खिचडी आता ती खाणार आहे सकाळी. आणि तू ही खिचडी का खाणार आहे? अरे रात्रीची खिचडी सकाळी गरम करून चांगली कडक गरम करायची, मग ती खायची, ती भारी लागते. ती खिचडी उरते आणि सकाळी जेव्हा तिला बघता तर नाही रावलं तर रात्रीच्या खिचडीने तुझं वजन वाढतं आणि तीच खिचडी उरली की सकाळी गरम करून अशी कडक गरम करून खाते. आता याच्याने तुझं वजन नाही वाढणार का? जाऊ दे रे, काही टोकाटाक करू नको. रात्रीची खिचडीचं वजन वाढतं, सकाळच्या खिचडीचं वजन नाही वाढत. हा काय लॉजिक आहे यार. जाऊ दे पोपट, जेवण कर. पण तुझा जो असा डाएट प्लॅन आहे, हा डाएट प्लॅनची तू डायरेक्ट धज्जी आवडवते ना डायरेक्ट. तर हे असं कसं काय डाएट आहे बरं तुझा? काही नाही, मला आहे ना कमेंटमध्ये बरेच जण म्हणतात का मावशी तुम्ही आता बारीक दिसायला लागल्या. म्हणतायत ना, पडलाय ना फरक. तर 8 दिवसाने खाल्ल्याने काही फरक पडत नाही. किती जीव जाळायचं. चल बंद कर कॅमेरा, माझी खिचडी थंडी होते, खाऊ दे. खाऊन घे. मित्रांनो, तुमच्या घरी असं सीन असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा. वाय वा.